तर मित्रांनो नमस्कार, राम राम, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बीडच्या रेल्वे स्टेशनवर आलो आहे आणि पाठीमागं पहा ट्रेन येऊन थांबलेली आहे। ही पहा ट्रेन नगरला जाण्यासाठी आलेली आहे। तर मित्रांनो बीड ते अहिल्यानगर हा प्रवास आता अत्यंत कमी टायमात होणार आहे। सारखं आपल्याला टाईम लागणार नाही आहे। पहिले जसं 6 ते 7 घंटे लागायचे आपल्याला बीड ते नगर पस्तर, तर आता सिग्नलचं आणि इलेक्ट्रिकचं सर्व काम वडवणी पस्तर होत आलेलं आहे। तर लवकरच आपल्याला बीड ते अहिल्यानगर ही ट्रेन एक 2 ते 3 तासात प्रवास होणार आहे। ट्रेन स्टेशनवर थांबलेले आहे, आपण मध्ये जाऊन मध्ये बसलेलो मित्रांनो। बीड ते अहिल्यानगर आता लवकरात लवकर आपला प्रवास होणार आहे। कमीत कमी 2 ते 2.5 तासात आपला प्रवास होणार आहे मित्रांनो, आणि ही आपल्या सर्वांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे। आणखीन एक आनंदाची बातमी मित्रांनो, बीड ते मुंबई असा बी प्रवास होणार आहे। बीडपासून नगर, नगरपासून ते पुणे, पुणेपासून ते मुंबई असा प्रवास होणार आहे मित्रांनो। तर याचा पण आपण पूर्ण व्हिडिओ लॉंग करू ज्यावेळेस आपल्याला तरी एक अंदाजे म्हणताय 17 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। ज्या टायमाला आपण सुरू त्या टायमाला आपण व्हिडिओ टाकूच। तर मित्रांनो आपली ट्रेन निघाली आहे सध्या। मित्रांनो आताच आपली ट्रेन येऊन गेलेली आहे स्टेशनवरून, आता नगरच्या दिशेने रवाना झालेली आहेत। तर भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बीडच्या रेल्वे स्टेशनबद्दल अजून काही माहिती भेटली तर आपण ती अपडेट करत राहू। तोपर्यंत धन्यवाद। या सर्व ठिकाणी खडी वगैरे टाकलेली आहे। समोरच्या साईडने एवढं सर्व काम झालं। तुमची फ्रंट बाजू आहे। हायवे साईड आहे, या ठिकाणी रस्ता झालेला आहे। तांब्याचे पोल बी बसलेले आहे मित्रांनो, आणि स्टेशनच्या एकदम समोरून म्हणजे त्या साईडने आता एक कच्चा रस्ता तयार केलेला आहे। डायरेक्ट आता रोडला जातो आहे। हा एक रस्ता आहे आणि त्या साईडने एक रस्ता आहे, 2 रस्ते आहेत मित्रांनो। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की